लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की वसुआत्या आणि रम्या, नंदिनी, पार्थ, जीवा, काव्या ह्या चौघांच्याही आयुष्यात आणखीन एक खूप मोठं वादळ आणू पाहतायत। पण आता ते वादळ त्यांच्या आयुष्यात येणारच नाही आहे, कारण नंदिनी वेळेवर सगळं काही सावरून घेणार आणि काव्यासुद्धा तिची साथ देणार। आता नेमकं कोणतं वादळ वसुआत्या आणि रम्या त्यांच्या आयुष्यात आणू पाहत होते आणि काय घडलं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतोय, वसुआत्याने काही मीडिया रिपोर्टर्सना सांगितलेलं असतं की तुम्ही देशमुखांच्या आणि मोहितेंच्या घरी यायचं आणि तिथे येऊन तुम्ही राडा करायचा। या चौघांनाही पार तुम्ही नको नको करून सोडायचं। आता पत्रकारांना सांगितल्याप्रमाणे पत्रकार काम करायला तयार होतात आणि आता पत्रकार हे आलेले असतात मोहितेंच्या घरी आणि दरवाजा ठोठावतात। काव्य हॉलमध्ये बसलेली असते। काव्य जाते आणि दरवाजा उघडते तर काही बायका थेट घरामध्येच घुसतात। आता त्या बायका घरामध्ये घुसल्याबरोबर काव्या त्यांना विचारत असते, एक मिनटं तुमचं काय चाललंय? तुम्ही अशा थेट आमच्या घरात कशा काय घुसू शकता? कोण आहात कोण तुम्ही? त्याबरोबर त्या बायका काव्याला म्हणत असतात, निर्लज्ज आहेस का ग तू? तुला लाज नाही का ग वाटत? त्याबरोबर काव्या त्यांना म्हणत असते, ओ एक मिनटं, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्याशी ह्या अशा भाषेत कसं काय बोलू शकता? मला लाज वाटते का वगैरे? म्हणजे कोण आहात कोण तुम्ही माझी लाज काढणाऱ्या? त्याबरोबर काव्या त्यांना असं बोलल्यावर त्या बायका म्हणत असतात, आणखीन निर्लज्जपणे आमच्याबरोबरच उलट बोलतेय, आम्हाला जाब विचारते, प्रश्न विचारते, आम्ही कोण आहोत ते तुला सांगतो, बरोबर तू आतमध्ये चल। आणि मग ते काव्याला त्या बायका आतमध्ये घेऊन येतात आणि आतमध्ये आणून आता त्या म्हणायला लागतात की नंदिनीसारख्या एवढ्या चांगल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, तिची फसवणूक केलीस, तू तिला फसवलंयस, हिला तर म्हणजे चांगली अद्दल घडवायला पाहिजे, जन्माची अद्दल घडवायला पाहिजे। आणि मग आता त्या लोकी इकडे आता काव्याच्या चेहऱ्याला काळं फासायला आलेले असतात। काव्य त्यांना म्हणत असते, अहो एक मिनटं थांबा, काय करताय काय तुम्ही हे सगळं? आणि कोण आहात तुम्ही हे सगळं ठरवणारे? आमच्या घरातला प्रश्न आहे हा, आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही निघा इकडनं, चालत्या व्हा। पण आता त्या बायका काहीही ऐकायला तयार नसतात। त्याबरोबर मग आता इकडे नंदिनी त्या ठिकाणी आलेली असते आणि नंदिनी आता तिकडे येते आणि त्या बायकांना म्हणत असते, एक मिनटं थांबा। आणि मग नंदिनी त्यातल्या एका बाईचा हात पकडते आणि आता नंदिनी त्या बाईचा हात पकडून तिला मागे ढकलते आणि म्हणते, तुम्हाला मराठी भाषेत सांगितलेलं कळत नाही का? थांबा म्हटलं होतं ना मी तुम्हाला। हे बघा, आमच्या घरात काय घडतं काय नाही घडत, माझी कुणी फसवणूक केली कुणी नाही केली, हा सगळा आमच्या घरातला वैयक्तिक प्रश्न आहे। यामध्ये तुम्हाला पडण्याची मुळात काहीच गरज नाही आहे। नाही, मला मान्य आहे तुम्ही सोशल वर्कर असाल वगैरे, पण ते सगळं तुम्ही तुमच्या पुरतं ठेवा। जर मी तुमच्याकडे मदत मागितली असती आणि त्यानंतर तुम्ही इथे आला असतात ना, तर अर्थात मी तुमचं स्वागतच केलं असतं घरात, पण तुम्हाला मी कुठल्याही पद्धतीची मदत मागितलेली नाही आहे। उलट माझ्या घरात येऊन तुम्ही फक्त तमाशा करताय आणि त्यामुळे तुम्ही जर इकडनं निघून गेलात तर ते तुमच्याही फायद्याचं ठरेल आणि माझ्याही। राहिला प्रश्न माझ्या घरातल्या गोष्टींचा, तर ते सगळं काही बघून घ्यायला आम्ही समर्थ आहोत। तुम्हाला त्यावेळी काय परिस्थिती होती, कुठल्या परिस्थितीत काव्याने पार्थबरोबर लग्न केलं, तिथे काय घडलं होतं, हे सगळं माहीत नाही आहे ना? मग तुम्ही एखाद्या मुलीला दोष कसा काय देऊ शकता? स्वतः एक स्त्री असताना अशी दुसऱ्या स्त्रीच्या चारित्र्यावर, दुसऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावर काळं फासताना तुम्हाला लाज नाही वाटत? त्याबरोबर आता त्या बायका म्हणू लागतात की बघा आपण हिच्यासाठी एवढं इथपर्यंत आलो आणि या नंदिनीने आपल्यालाच हकलायला सुरुवात केली। त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, मी तुम्हाला हकलते कारण तुम्ही जे वागताय ते अत्यंत चुकीचं आहे, तुम्ही वाईट वागताय, विचित्र वागताय, कळतंय का तुम्हाला? तुम्ही माझी मदत करायला आलात हे मला मान्य आहे, पण तुम्हाला मी जर मदत करायला बोलवलेलंच नाही आहे तर तुम्ही माझी मदत करायला मुळात आलातच का? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे नंदिनी ही असं म्हटल्याबरोबर त्या बायका म्हणत असतात की अगं नंदिनी, तुला कळत कसं नाही? तुझ्या नवऱ्याला ह्या मुलीने फसवलंय, तुझ्या नवऱ्याबरोबर हिने बघायला गेलं तर अनैतिक संबंध ठेवले। त्यावर नंदिनी म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे का काय घडलं होतं ते? पहिली गोष्ट लक्षात घ्या, त्या दोघांमध्ये जे काही होतं त्याला प्रेम म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या दोघांचं रिलेशन माझं आणि पार्थचं लग्न ठरण्या अगोदरचं होतं, कळलं तुम्हाला?
त्यामुळे काव्याचा आणि जीवाचा ह्या सगळ्यात काहीही दोष नाही आहे. त्यावेळी जे काही घडलं ना ती सगळी एक मजबुरी होती आणि मजबुरीमध्ये आम्ही हे लग्न वगैरे सगळं केलं होतं. त्याबरोबर आता त्या बायका म्हणू लागतात की मग काय घडलं होतं ते तुम्ही आम्हाला सांगायला हवं. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, हे बघा, तुम्हाला सांगावं इतकं महत्त्वाचं आम्हाला नाही वाटत आणि इतक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी नाहीच आहे. त्यामुळे प्लीज जर तुम्ही इकडनं निघून गेलात तर बरं होईल. आता त्या बायकांना नंदिनीने हकलवून लावल्यावर मग काव्या डोळे भरून नंदिनीकडे बघते आणि ती आता नंदिनीकडे येते आणि नंदिनीला घट्ट मिठी मारते आणि म्हणत असते, ताई थँक्यू सो मच. आज तू आली नसतीस तर काय झालं असतं? त्या बायकांनी खरोखर माझ्या तोंडाला काळं फासलं असतं. प्रत्येक वेळी आजपर्यंत तू मला जशी वाचवत आलेली आहेस, आजही तू अगदी तशीच धावून आलीस आणि आजही तू मला वाचवलंस. नंदिनीताई, तू माझ्यासाठी आजपर्यंत खूप काही केलेलं आहेस आणि अजूनही तू माझ्यासाठी करतेस हे बघून मला खरोखर खूप भरून आलं आहे गं. मला खरंच तुझी फसवणूक करायची नव्हती, पण आता तू मला माफ केलं आहेस. ह्यातच मला सर्व मिळालं, ह्यातच माझं सर्व आलं. त्यावर नंदिनी म्हणते, मी तुला माफ केलं आहे? त्यावर काव्या म्हणते, हो अर्थात तू मला माफ केलंस म्हणूनच तर आता तू पुढे सरसावलीस आणि ह्या बायकांबरोबर माझ्यासाठी भांडलीस, ह्या बायकांना माझ्या वतीने सांगितलंस, बरोबर ना? त्याबरोबर नंदिनी म्हणते, हे सगळं तू तुझ्याच मर्जीने ठरवलंस काव्या. माझ्या मनात असं काहीही नव्हतं. नाही, तुला माझ्याशी घेणं देणं नसलं तरीसुद्धा आपण जे आडनाव लावतो ना ते एकच आहे, मोहितेसुद्धा आणि आपल्या लग्नानंतरचं देशमुखसुद्धा. त्यामुळे दोन्ही घराची बदनामी होऊ नये, दोन्ही घरांना कोणी नावं-बोटं ठेवू नये, दोन्ही घरांची छितू होऊ नये ना, म्हणून मी हे सगळं केलं आहे, कळलं तुला? त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच शारदा येते आणि शारदा ही म्हणायला लागते की नंदिनी, अगं तू कितीही लपवत असलीस ना तरीही तुला काव्याची काळजी आहे. अगं तू कितीही दाखवत नसलीस तरी तुझा काव्यावर खूप जीव आहे गं. बाळा, तू खोटं वागू नकोस, तुला जमत नाही, कारण तुझे डोळे नेहमी खरं बोलून जातात. त्यावर नंदिनी म्हणत असते, आई ती नंदिनी आता नाही राहिली, ती नंदिनी आता संपून गेली. ती नंदिनी सगळ्यांचा विचार करायची, पण लोकांनी, तिच्या स्वतःच्या लोकांनी, तिच्या माणसांनी तिला फसवलं. त्यामुळे आता ती नंदिनीसुद्धा उरलेली नाही आहे. आता ती नंदिनी पुन्हा कधीच पाहायलासुद्धा कोणाला मिळणार नाही, कारण त्या नंदिनीचा आता शेवट झाला आहे ना. त्यावर तिची आई म्हणते, अगं तू हे काय बोलतेस नंदिनी? बाळा, अगं असं नको बोलूस. तू हे असं बोललीस तर मला आणखीन जास्त वाईट वाटतंय गं, मला आणखीन दुःख होतंय. तुझी आई म्हणून तुझा संसार चांगला व्हावा, तुला चांगलं सुख मिळावं एवढीच माझी अपेक्षा होती गं. आणि त्यासाठीच मी काव्याला गप्प राहायला सांगितलं होतं आणि काव्या, माझी बिचारी मुलगी, माझं ऐकून गप्प राहिलीसुद्धा. मला वाटलं नव्हतं की हे सगळं होईल गप्प बसल्यामुळे. त्याबरोबर काव्य आता आईला म्हणते, जाऊ देत ग आई, आता पुन्हा 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 तेच 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 उगाळून काय मिळणार काय आपल्याला? जाऊ देत, आपल्यावरती तसंही कोणीही विश्वास ठेवत नाही आहे ना. बाबा आपल्याला समजून घेत आहेत ना ताई. जाऊ देत, आता बोलून काही मुळात अर्थच उरणार नाही आहे. ताई, तुला वाटतंय ना मी तुझी गुन्हेगार आहे, तर ठीक आहे, तू माझ्याबरोबर अबोला धर, तू माझ्यावर चीड रागव, पण काहीही झालं ना तरी तू माझी ताई आहेस आणि मी तुला मनवणार. मी तुला मनवल्याशिवाय शांत बसणार नाही, हे मला माहिती आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे आई ही काव्याला सांगते, काव्या बाळा, मी तुला आता हे सांगायला आली आहे की तू आता इथे थांबू नकोस. त्यावर काव्या म्हणते, म्हणजे आई तुला काय म्हणायचं काय? त्यावर आई म्हणते, काव्या हे बघ, शेवटी तुझं लग्न झालेलं आहे आणि तू आता तुझ्या सासरी जाणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यावर काव्या म्हणते, अगं आई, पण इथली काय सिच्युएशन आहे आणि तू हे सगळं काय बोलतेस? त्यावर तिची आई सांगते, काव्या हे बघ, मी जे काही बोलते ना ते बरोबर आहे. शेवटी ते तुझं सासर आहे. नंदिनीला ते लोक समजून घेतील, कारण सध्या नंदिनीची अवस्था बरोबर नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण तुझं काय बाळा, तुला कोणीही समजून घेणार नाही, त्यामुळे तू तिकडे जाणं गरजेचं आहे. मला वाटतं की आता तू इथे थांबू नकोस. काल रात्र होती म्हणून मी रात्रीची तुला इकडनं जा असं म्हटलं नाही, पण आता तू इथे थांबणं चुकीचं आहे. आता सध्या तिकडे त्या घराला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. काळजी करू नको, इथे आहोत ना आम्ही, तू जा. त्याबरोबर मग लगेचच इकडे आता नंदिनी ही काव्याला म्हणत असते, हे बघ तू. त्याबरोबर आता आई ही काव्याला म्हणते, काव्या तुला कळतं आहे ना मला काय म्हणायचं आहे ते? आता काव्याच्या लक्षात येतं की नंदिनी ताई जर इथे राहणार असली आणि जर नंदिनीसमोर काव्य सतत राहिली तर नंदिनीलासुद्धा त्रास होईल आणि म्हणूनच आई तिला ती सासरी जा असं म्हणते, जेणेकरून काही दिवसांनी
नंदिनीची समजूत वगैरे काढून आई नंदिनीला सुद्धा सासरी पाठवेल. मग आता काव्या म्हणते, ठीक आहे आई, जशी तुझी इच्छा असेल तसंच घडेल. तसंही पार्थ देशमुखांना सुद्धा मी खूप दुखावलं आहे, मला त्यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे आणि त्यामुळे मला तिकडे जाणं तर गरजेचं आहेच. तू म्हणतेस तर मी एक काम करते, मी आजच्या आजच घरी परत जाते. आणि मग काव्या घरी परत आलेली असते. आता काव्याला हे असं अचानक घरी आलेलं बघून वसवत्या आणि रम्याला तर खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. वसवत्या आणि रम्याला वाटलेलं असतं की एकदा का मीडिया काव्याच्या आणि नंदिनीच्या घरी गेली की त्यानंतर पुन्हा काय काव्या देशमुखांच्या घरात येण्याची हिंमत करणार नाही. आणि नंदिनी तर देशमुखांच्या घरात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण नंदिनीने तर आता जीवाबरोबरचे सगळे संबंध संपवलेले आहेत. पण आता काव्या ही घरी आलेली असते. आता काव्या ही थेट तिच्या रूममध्ये चाललेली असते. त्यावेळी पार्थ हा काव्याला दरवाजातच थांबवतो आणि थांबा, आतमध्ये येऊ नका असं म्हणतो. आता पार्थने आतमध्ये येऊ नका म्हटल्यावर काव्या म्हणते, काय झालं आहे देशमुख? त्यावर पार्थ म्हणत असतो, तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, ही बेडरूम माझी आहे आणि ह्या बेडरूममध्ये येण्याचा अधिकार तुम्ही कधीच गमावलेला. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मेन गोष्ट काव्या, आठवतंय का ह्याआधी तुम्ही मला कंटाळून स्वतः गेस्ट रूममध्ये निघून गेला होता. आता या घरात राहायचं का नाही हे मी तुम्हाला सांगणार नाही, हा निर्णय तुमचा स्वतःचा आहे. तुम्ही स्वतः निर्णय घ्यायला मोकळे आहात, सक्षम आहात. पण ह्या खोलीत तुम्ही यायचं का नाही हे मात्र मीच ठरवणार, कारण ही खोली माझी होती, माझी आहे आणि कायम माझीच राहणार. त्यामुळे माझ्या खोलीत मला तुम्ही नको आहात. त्यावर काव्या, देशमुख प्लीज असं नका करू, मला नका हकलवू असं खूप पार्थला समजावण्याचा प्रयत्न करते. पण पार्थ काहीच ऐकत नाही. उलट तो काव्याच्या तोंडावरती दरवाजा खोलीचा बंद करतो. आता पार्थने असा खोलीचा दरवाजा बंद केल्यामुळे काव्याकडे पर्याय उरत नाही. काव्या ही आता गुपचूप तिकडनं गेस्ट रूममध्ये जाते आणि गेस्ट रूममध्ये आता ती तिचं सामान ठेवते. आणि आता काव्या रडत असते, ती नशिबाला दोष देत असते. ती म्हणत असते की हे सगळं माझ्याच नशिबात नेहमी का होतं. जर मी आईचं ऐकलं नसतं आणि सगळ्यांना सगळं काही खरं सांगून टाकलं असतं तर कदाचित आज हे सगळं घडलं नसतं. मी उगाच ताईपासून या सर्व गोष्टी लपवल्या. मी ताईला सगळं खरं सांगायला पाहिजे होतं. मग आता मी जर त्याच वेळी खरं बोलले असते तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. हे सतत काव्याच्या मनात येत असतं. ती सतत आता स्वतःला दोष देऊ लागलेली असते की का मी ताईपासून सगळं लपवलं, कशासाठी. पण मला तरी कुठे माहिती होतं की हे सगळं घडणार आहे. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच मालिनी काकू आलेले असतात आणि मालिनी काकू ह्या काव्याला आधार देत असतात. त्या काव्याला म्हणत असतात की काव्या, काव्या बाळा, हे बघ, रडू नकोस, शांत हो. काव्या, शांत हो. नाही, मला मान्य आहे सध्या जे काही तुझ्या बरोबर घडतं आहे ते सध्या खूप चुकीचं आहे. पण काव्या, हे बघ, जर तू रडत बसलीस, तू धीर सोडलास, तू खचून गेलीस ना, तर मग मात्र काहीही होणार नाही. काहीही झालं तरी तुला हारायचं नाही आहे, तुला धीर सोडायचा नाही आहे, तुला नंदिनीला जिंकायचं आहे, तुला पार्थला सुद्धा परत मिळवायचं, तुला सगळं काही पूर्वीसारखं करायचं. त्याबरोबर मग आता काव्या म्हणत असते, मालिनी काकू, मी पुन्हा प्रयत्न करेन सगळं व्यवस्थित घडवण्याचा. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, ती म्हणजे हे सगळं कसं घडलं. कारण हे सगळं तर कोणाला माहीतच नव्हतं. मग हे सगळं बाहेर कसं आलं, मला ह्या गोष्टीचा प्रश्न पडला. बघा ना, हे सगळं आमच्या कॉलेजमध्ये आमच्या फ्रेंड्सना माहिती होतं. त्यापैकी फक्त अनिशा हीच घरी यायची आणि अनिशा ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे अनिशा यातलं काहीही करणार नाही हे मला व्यवस्थित माहिती आहे. हे सगळं कोणी केलं, का कोणीतरी आमच्या सुखी संसारांना गालबोट लावण्याचा प्रयत्न केला हे मला कळतच नाही आहे. दुसऱ्याचं नुकसान करून कोणाचा असा फायदा होऊ शकतो हे मला समजत नाही आहे आणि त्यामुळे मला आणखीन जास्त दुःख होते. ज्याने कुणी हे केलं असेल ना मालिनी काकू, त्याला मी कधीच सोडणार नाही ना, मी त्याला कधी माफ करणार. त्याच्यामुळे माझं हस्तखेळतं सुखी घर दुःखी झालं, माझ्या घरामध्ये कलेश झाले, माझ्या घरामध्ये भांडणं झाली. तर दुसरीकडे आता जीवा हा खोलीमध्ये बसलेला असतो आणि खोलीमध्ये बसून आता तो नंदिनीच्या आठवणी बघत असतो आणि एक एक नंदिनीची आठवण त्याला येत असते. जेव्हा त्याने चूक केली होती आणि त्याला नंदिनीला सॉरी म्हणायचं होतं तेव्हा त्याने संपूर्ण बेडवरती सॉरी असं बनवलं होतं. पण नंदिनी तेव्हासुद्धा चिडली, कारण तेव्हासुद्धा जीवाने पसारा करूनच ते सॉरी तयार केलं होतं. नंदिनी त्याला रागवली होती आणि हे सगळं आठवून जीवा रडत बसलेला असतो. मालिनी काकू काव्याला तुला जिंकायचं
करायचं हे समजवतात आणि मग त्या आता जीवाकडे येतात आणि जीवाला समजवतात की ती बघ, ती काव्या किती धीराने लढण्याचा प्रयत्न करते, ती सगळं जिंकण्याचा प्रयत्न करते आणि तू हा असा रडत बसलायस. जीवा, आता रडण्याची नाही, लढण्याची वेळ आहे. नंदिनीला तुला परत मिळवायचं आहे, तुला परत तिला मोहितेंच्या घरातनं देशमुखांच्या घरात परत आणायचं आहे. त्यासाठी हे असं मुळमुळू रडून बसून चालणार नाही, तर तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागेल. तू नंदिनीपासून जाणून बुजून काहीही लपवलेलं नाही आहेस. नंदिनीला पटवून द्यावं लागेल. कळतंय का तुला बाळा? अरे आता हार मानायची वेळ नाही आहे, तर आता आपण कसे सच्चे होतो हे सिद्ध करण्याची वेळ आहे. त्याबरोबर जीवा म्हणतो, आई, काव्य पहिल्यापासून तवशी होती ग, रफ अँड टफ, पण माझं मात्र तसं नव्हतं. मी पूर्वीपासूनच कधीच तसा नव्हतो. मला खूप जास्त वाईट वाटतंय. मला माझ्या चुकीवरती पश्चाताप होतोय. मी का नंदिनीपासून गोष्टी लपवल्या असं मला सतत वाटतंय. मी जर वेळेवरच नंदिनीला सगळं सत्य सांगून टाकलं असतं तर कदाचित आज हे सगळं घडलंच नसतं. त्यावर त्याची आई त्याला समजावते की हे बघ जीवा, जे घडलं ते घडलं. आता जे घडलं त्यालाच दोष देण्यापेक्षा, तेच उघडण्यापेक्षा जे घडलं ते सुधारायचं कसं हे आपल्याला बघायला हवं. तर दुसरीकडे आता रम्या ही वसुहत्यावरती रागवते. रम्या वसुहत्याला म्हणत असते, आई, तुला काय गरज काय होती नसता आगाऊपणा करायची? तू त्या मीडियाला त्या नंदिनीच्या आणि काव्याच्या माहेरी पाठवलंस ना, त्या काव्याच्या तोंडाला काळ फासायला. त्यामुळे तिथे मीडिया पोहोचली, त्यामुळे नंदिनीने काव्याची बाजू घेतली आणि नंतर मग त्याचमुळे काव्या इकडे सासरी परत निघून आली. अगं ती चांगली गेली होती ना तिच्या पावलांनी तिच्या माहेरी, मग तरीही तू कशाला उगाच नसता आगाऊपणा केलास? जर तू असं काही केलं नसतंस तर आज ती काव्या पुन्हा कधीच मोहितेंच्या घरातनं देशमुखांच्या घरात आली नसती आणि पार्थ खरोखर कायमचा माझा होऊन गेला असता. पण तुझ्या या अति आगाऊपणामुळे नको ते घडलं आणि ती काव्या परत देशमुखांच्या घरी आली. आई, जर त्या काव्याच्या परत येण्यामुळे माझा पार्थ माझ्यापासून दूर गेला ना, तर तू बघ हा, मी तुला माफ करणार नाही आहे. आधीच एकतर तुझ्यामुळे माझ्यामध्ये आणि पार्थमध्ये खूप सारे भांडणं, खूप सारे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत. त्यावर वसुहत्या म्हणते, रम्या, तुला काहीच वाटत नाही का गं तुझ्या आईबद्दल? इथे तुला तुझं प्रेम मिळावं म्हणून तुझी जन्मदाती एवढी प्रयत्न करते. मी त्या काव्याला घराबाहेर काढण्यासाठी एवढं काय केलं आणि तू मात्र मलाच दोष देतेस. तुला लाज वाटत नाही का गं? त्याबरोबर आता इकडे ह्या दोघींमध्येच भांडण सुरू व्हायला लागतं. वसुहत्या रम्याला म्हणत असते, ते म्हणतात ना, कितीही केलं तरी शेवटी तुला आई ही कधी कळणार नाहीच आहे, ते नाहीच कळणार. जाऊ दे, मला तर आता काही या मुलीशी बोलूच वाटत नाही आहे, मला बोलायचंच नाही आहे, असं बोलून वसुहत्या तिकडनं निघून जातात. तर रम्या म्हणत असते, आई, तू माझ्यासाठी केलंस ना, तर त्यामध्ये तू माझ्यावरती कोणत्याही पद्धतीचे उपकार केलेले नाही आहेस. प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्यच असतं आपल्या मुलांना सांभाळणं, आपल्या मुलांना मोठं करणं, आपल्या मुलांना शिक्षण देणं, आणि तू सुद्धा तेच केलेलं आहेस. त्यामुळे तू माझ्यासाठी काही असं महान केलेलं नाही आहेस, समजलं ना? त्याबरोबर वसुहत्या कपाळावर हात मारून घेते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.